नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण साबुदाणा आणि आलूपासून कुरकुरे बनवणार आहोत। त्यासाठी आपण इथे साबुदाणा घेतलेला आहे, हा आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे आपण यामध्ये उकडलेले आलू स्मॅश करून घेणार आहोत किंवा एका खिसणीने आपल्याला हे खिसून घ्यायचे आहे। यामध्ये आपण सैंधव मीठ घालणार आहोत, तुम्ही साधे मीठ देखील वापरू शकता। पाहिजे तर यामध्येच आपण तिखट देखील ॲड करू शकतो। आपण खिसणीने यामध्ये आलू मिक्स करून घेणार आहोत। मी येथे अशी जाळी घेतलेली आहे किंवा आपण यासाठी चकलीची जाळी देखील वापरू शकतो। या साच्यामध्ये बॅटर भरून आपल्याला कुरकुरे बनवून घ्यायचे आहे। येथे चकलीची चाळणी घेतलेली आहे, यामध्ये बॅटर भरून आपल्याला दाखवल्याप्रमाणे छोटे किंवा मोठे आपल्याला पाहिजे तसे आपण कुरकुरे बनवून घ्यायचे आहेत। हे कुरकुरे आपल्याला उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे। पाहिजे तसे तुम्ही जाड किंवा बारीक बनवू शकता। हे आपण उन्हामध्ये वाळायला ठेवलेले आहे। एक दिवस वाळल्यानंतर कुरकुरे असे दिसतात। तेलामध्ये फ्राय करून बघणार आहोत। हे आपण उपवासाचे तेल किंवा तुपामध्ये देखील फ्राय करू शकतो। कुरकुरे फ्राय केल्यानंतर एकदम खुसखुशीत आणि खमंग होतात। अशा प्रकारे आपल्याला सर्व कुरकुरे फ्राय करून घ्यायचे आहेत। फ्राय केल्यानंतर यामध्ये तुम्ही जिरा खात असाल तर जिरा पावडर, थोडंसं तिखट आणि मीठ, आपण मीठ अगोदर घातलेलं आहे तरी पण थोडंसं हवं असल्यास घालू शकता। आपण काळी मिरीची पावडर देखील ॲड करू शकतो। हे सर्व मिक्स करून घ्यावे। आपले कुरकुरे एकदम छान असे तयार आहेत। हे कुरकुरे खायला एकदम खमंग आणि खुसखुशीत लागतात। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।